मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा बहिरीनाथ स्वामी सट यात्रा उत्सवानिमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। भागवत कथा दिनांक 30/11/2024 ते 7/12/2024 पर्यंत आयोजित करण्यात आली होती। यामध्ये दररोज सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 8 ते 12 भागवत कथा, 12 ते 3 भोजन, दुपारी 3 ते 5 भागवत कथा, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन असे दैनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। काल दिनांक 7 डिसेंबर रोजी शनिवारला भागवत कथेचे पूर्ण गावातून हरिनामाच्या गजरात दिंडी निघाली। यावर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे बहिरीनाथ स्वामी यांची यात्रा सटचे आयोजन करण्यात आले। तसेच दुपारी 12 वाजता हरिकीर्तन होऊन सर्व पंचक्रोशीतील भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी परिसरातील हजारो भक्तांनी लाभ घेतला। बहिरीनाथ स्वामी हे देवस्थान जागृत देवस्थान असून येथे खूप लांबून भक्त येतात व बहिरीनाथ स्वामी यांचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात। कोणाला जर सर्पदंश झाला तर देवासमोर बसून तुपाचा दिवा लावतात। सर्पाचे विष उतरले म्हणजेच देवाच्या अंगाला घाम येतो आणि देवाची मूर्ती ही काळी पडते म्हणजेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे विष उतरले असे समजले जाते। MCN न्यूज मराठी करिता सुनील जगताप, मुक्ताईनगर। कारण सटीच्या दिवशी चंपाषष्ठीला त्यांचा यात्रा महोत्सव असतो। त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये कीर्तन, हरिपाठ, काकडा, अन्नदान आणि श्रीमद भागवत कथा आणि त्या माहेरला जाण्याची ओढ प्रत्येक मुलीला, प्रत्येक बहिणीला लागलेली असतेच। एवढे करून या पंचक्रोशीमध्ये आणि सर्वच पुरुष मंडळी, महिला मंडळी या ठिकाणी महाराज येतात, बाबांचं दर्शन घेतात आणि हे गावकरी मात्र रातच्या 2 वाजता वाजेपर्यंत जरी त्या ठिकाणी यात्रेकरू आला तरी महाराज त्याला बुंदीचा, लाडवाचा प्रसाद देतात आणि वर्षभर तो माणूस तो प्रसाद मिळाल्याच्या आनंदामध्ये पुन्हा पुढच्या वर्षी मी यात्रेला आलो पाहिजे असा भाव ठेवून या गावचे प्रत्येक गावकरी, माळकरी, टाळकरी, वारकरी, आबाल, वृद्ध, तरुण तथा भक्तिमती माता आणि पंचक्रोशीतील सर्व श्रोतेगण मात्र या 8 दिवसामध्ये या ठिकाणी पवित्र असा पूर्णमातेचा काठ आहे। बहिरीनाथ स्वामी महाराजांचा आणि महाराज अधिष्ठान आहे, भगवान धोपेश्वराचा अधिष्ठान आहे, गजानन बाबांचा अधिष्ठान आहे, संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताईचा आशीर्वाद आहे। सखाराम बाबा, प्रल्हाद बाबा, शुक्लाजी बाबा, कुंजाजी बाबा आदी करून नामदेवाचा होत असून रोज किमान 1000 माणसाचं अन्नदान, ज्ञानदान अशा प्रकारे घडत असते। हे दरवर्षी तरी सर्व भाविक भक्तांना आणि दोन्ही हात जोडून नम्र विनंती आहे की आपलं दुःख माणसाने माणसाला सांगण्यापेक्षा इथं येऊन मात्र बहिरीनाथ स्वामी महाराजांना सांगा तुमचं कोणतंही दुःख मात्र आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व सुख तुमच्या पदरात पडेल। किमान इथल्या 2 वाऱ्या, 4 वाऱ्या, 5 वाऱ्या नाही तर वार्षिक वारी करा आणि आपलं दुःख नाहीस करा अशा आणि या ठिकाणी या अधिष्ठाना त्या ठिकाणी सर्वांनी नतमस्तक व्हावं, या यात्रा महोत्सवाला यावं, कायिक, वाचिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक दान द्यावं आणि हा सोहळा जेवढा मोठ्यात मोठा वाढवता येईल तेवढा वाढवण्याची सर्व भावी भक्तांच्या माध्यमातून मंदिर समिती, गावकरी मंडळी, गावकरी समिती या आणि पहा सगळ्यात आणि श्रोतेजनांच्या